गुड मॉर्निंग. माननीय मुख्याध्यापिका श्रीमती रणवरे मॅडम, माननीय उपमुख्याध्यापक श्रीयुत सांगळे सर, पर्यवेक्षक वही माननीय श्री कुंभार सर व माननीय सोढगे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर आणि शिवरायांचे चाहते आणि मावळे आपण सर्व विद्यार्थी, काल सर्वत्र राज्यभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शिवराय कसे घडले हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण ते शिवराय कधी झाले आणि शिवरायांचे छत्रपती कसे झाले हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचे असेल तर त्यांच्यातील काही गुण आपल्याला समजून घेतले पाहिजे. ते गुण सांगण्यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी ऐकवणार आहे. कसे वाटले ऐकून? शिवगारद घोषणा तुम्ही यापूर्वी ऐकली आहे. अंगावर रोमांच उभारले की नाही? सर्वांना इच्छा झाली की नाही जय 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 शिवाजी महाराज किंवा त्यांची घोषणा द्यायची इच्छा झाली की नाही? तर देणार एकदा घोषणा? जय भवानी, जय भवानी. शिवरायांचा महिमाच असा आहे की फक्त ही गारद घोषणा जरी ऐकली तरी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि शिवरायांची तलवार आणि शिवरायांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नुकतीच 350 वर्षे झाली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 6 जून 1674 रोजी एका हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची मुहूर्तवेळ रोवली गेली. भारताच्या इतिहासात बरेच राजे राज्यपट साम्राज्य होऊन गेली, पण सर्वांमध्ये उठून दिसणारे एकच व्यक्तिमत्व ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याविषयी लिहिताना समर्थ रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. मराठा साम्राज्याची दूरदृष्टी असणारे शहाजीराजे व थोर माता जिजाऊंच्या पोटी शिवबाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी 1645 साली रायरेश्वर गडावर त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेथून सुरू झालेला हिंदवी स्वराज्य स्थापनेचा प्रवास 6 जून 1674 रोजी त्यांच्या राज्याभिषेकाने स्थिरावला आणि शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. महाराज हे रयतेचे राजे होते, तसेच हिंदवी स्वराज्य सुद्धा सामान्य जनतेतून तयार झालेले होते. सर्वसामान्य जनतेला हे राज्य आपले वाटत असे. अन्यायी लूट, परकीय आक्रमणे, जुलमी राजवटी यांचा पराभव करून हे राज्य स्थापन झाले होते. यामध्ये प्रत्येकाचा वाटा होता. असे हे राज्य चालवत असताना शिवरायांनी जी कार्यशैली वापरली ती आजही आपल्या रोजच्या आयुष्यात उपयोगाची आहे. शिवरायांची ही कार्यशैली आपण जर दैनंदिन जीवनात वापरली व त्यांच्या कार्याचे स्मरण केले तर तीच महाराजांना खरी आदरांजली होईल. त्यासाठीच आज मी तुम्हाला शिवरायांकडून घेऊ शकणार अशा काही गुणांची ओळख करून देणार आहे. आजच्या काळात
शिवरायांकडून घेण्याची पहिली शिकवण म्हणजे मोठी स्वप्ने पहा. वयाच्या फक्त 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. कोणताही अनुभव नसताना, आर्थिक अडचणी असताना, अपुरे सैन्यबळ, मुघलांचा जुलूम या सर्वांवर मात करत त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि राज्याभिषेक करून ते सत्यातही उतरवले. आपणही त्यांच्याप्रमाणे कुटुंब, नोकरी, व्यवसाय यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी होण्याचे स्वप्न पाहू शकतो. त्यांची दुसरी शिकवण म्हणजे कठोर परिश्रम. महाराजांनी मुघल, कुतुब, आदिल, निजाम यांच्याबरोबरच इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांसारख्या परकीयांसोबतही लढा दिला. कौटुंबिक फितुरी अनुभवली. शाहिस्ते खान असेल, अफझल खान, औरंगजेब यांच्यासोबत लढाया केल्या, तह केले, काही वेळा पराजय पत्करले, कधी विजयीही झाले. हे सर्व होत असताना किल्ल्यांची डागडुजी व नवीन किल्लेही उभारले आणि हे सर्व कठोर परिश्रमाशिवाय अशक्य होते. आपणालाही त्यांच्याप्रमाणेच आजच्या धकाधकीच्या जीवनात विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली, दळणवळणाची कितीही साधने उपलब्ध असली तरी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. त्यांच्याकडून शिकण्याची तिसरी गोष्ट म्हणजे कुशल संघटन. त्यांचे सर्व सहकारी 18 पगड जाती जमातीतले होते, पण महाराज त्यांच्यातील गुण ओळखून, गुण हेरून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्यावर कामगिरी सोपवत. हंबीरराव मोहितेंना त्यांनी सेनापती केले, बहिर्जी नाईकना गुप्तहेर म्हणून नेमले, आरमार प्रमुख पदाची जबाबदारी कान्होजी आंग्रेंवर सोपवली, तर भीमा लोहार यांच्यावर शस्त्र निर्मितीची जबाबदारी सोपवली. रामचंद्र पंत अमात्य यांच्यावर राज्य व्यवहार लेखन जबाबदारी दिली. या सर्वांच्या सहकार्याने ते छत्रपती झाले आणि आजच्या कॉर्पोरेट युगात आपणही त्यांच्याप्रमाणेच हा गुण हेरण्याचा एक जे कार्यशैली आहे ती आपल्या अंगी बाणवली पाहिजे. त्यांचा पुढील गुण म्हणजे न्यायप्रियता. एवढे मोठे हिंदवी स्वराज्य उभे राहिले ते त्यांच्या नियोजनामुळे व लढायांमुळे, पण ते टिकवण्यासाठी आवश्यक होती ती शिस्त व न्यायप्रियता. प्रसंगी त्यांनी स्वतःचे मामा संभाजी मोहिते व मेव्हणा सखोजी गायकवाड यांनाही शिक्षा दिल्याची काही नोंद आपल्याला इतिहासात आढळते. त्याचप्रकारे नेताजी पालकर यांना त्यांनी सेनापती पदावरून हाकलले, प्रतापराव गुजर यांनाही चांगलेच खडसावले आणि इतकेच काय तर काही चुकांसाठी त्यांनी स्वतःचं लेकरू शंभूराजांनाही शिक्षा केली असे आपल्याला इतिहासात नोंद आढळते. कोणतेही मोठे साध्य मिळवायचे असेल तर शिस्त व न्यायप्रियता किती महत्त्वाची आहे हे त्यांनी दाखवून दिले. राजांचा कृतिशीलता हा गुण तर आपण घेतलाच पाहिजे. वेळ प्रसंगी पराभव पत्करले, तह केले, अनेक गडकिल्ले जिंकले. आपले ध्येय मिळवण्यासाठी ते सतत कृतिशील राहिले. त्यांनी ठरवले असते तर औरंगजेबाकडून मान मरातब, जहांगिरी मिळवणे त्यांना कठीण नव्हते. पण वेगवेगळ्या प्रकारच्या शत्रूंशी झुंज देत अपयशाने न डगमगता, यशाने हुरळून न जाता ते सतत कृतिशील राहिले. त्यांच्या कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा दूरदर्शीपणा. भविष्याचा विचार करून योजना आखून त्यांची अंमलबजावणी करणे. आग्र्याहून सुटका असेल, अफझल खानाशी झुंज असेल किंवा महसूल, शेती, आरमार या संबंधीच्या योजना असतील, या सर्वांमागे दूरगामी विचार होते. आपणही आपल्या जीवनात तात्कालिक फायदा न बघता भविष्याचा वेध घेणारी धोरणे ठरवायला हवीत. त्यांची आर्थिक शिस्त सुद्धा वाखाणण्याजोगी होती. कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर चोख आर्थिक हिशेब असणे आवश्यक असते. त्यांच्या कार्यकालात हिशेबात कधीही गडबड झालेली आढळत नाही. जमा झालेला पैसा राजकोषात जमा करणे, लढायांसाठी, मोहिमांसाठी लागणाऱ्या पैशाचा ताळमेळ राखणे, सैन्याचा पगार वेळेत होण्यासाठी आवश्यक पैसा तिजोरीत आधीच सुरक्षित ठेवणे. आजच्या धावपळीच्या जीवनात अशाच प्रकारे जमा खर्चाचा मेळ आपण साधला तर दीर्घकाळ वाटचाल नक्कीच सोपी जाईल. धर्माधिष्ठित राज्यकारभार याची ओळख करून घेताना त्यांनी राज्याची घडी नीट बसवण्यासाठी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळ लक्षात घ्यावे लागेल.
राजांप्रमाणे धर्माधिष्ठित राज्यकारभाराने न्यायी व समाजाभिमुख व्यवस्था उभी राहू शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि याच्याच बरोबरीने त्यांचा चारित्र्य संपन्न व्यवहार हा गुण सुद्धा लक्षात घ्यावाच लागेल. स्त्रियांना माते समान मानून व्यवहार करणारा राजा म्हणून शिवरायांना ओळखले जाते. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा करताना त्यांनी सतत कठोर निर्णय घेतलेले आढळतात. त्यांची प्रथम पुरुषी वृत्ती तर सर्वांमध्ये असायलाच हवी. ते कसलेले योद्धा होते, सेनापती होते. काही वेळा जीव धोक्यात न घालता थोडे मागे राहणे त्यांना चालले असते, पण पुरंदरच्या तहानंतर आग्र्यास औरंगजेबाला भेटायला जाणे असो, सुरतेची लूट असो, शाहिस्तेखानाला भेटून त्याची बोटे छाटण्याचा प्रसंग असो, अथवा प्रतापगडावरील अफजलखानाचा वध असो, प्रत्येक वेळी ते स्वतः पुढे राहिले आणि यातून आधी गेले व मग सांगितले ही त्यांची वृत्ती दिसून येते. आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखा सर्वात छान गुण म्हणजे कालोचित नेतृत्व, म्हणजे काळानुसार स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या सुधारणा व बदल. शहाजी राजांच्या मृत्यूनंतर सती जाणाऱ्या माँसाहेब जिजाऊंना त्यांनी सती जाण्यापासून परावृत्त केले. त्या काळात समुद्र ओलांडणे किंवा बंदिस्त करणे निषिद्ध मानले जात होते, पण काळाची गरज ओळखून त्यांनी पहिले आरमार उभारले. स्वतःच्या धर्मात बदल केलेल्या नेताजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेऊन त्यांना सरदार नेमले व त्यांच्यासोबत सोयरीकी केली. यावरून आपणही काळानुसार अंधश्रद्धांवर मात केली तर कुणीही आपल्याला हरवू शकणार नाही हे लक्षात येते. अशाच प्रकारे त्यांचे आणखी कितीतरी गुण सांगता येतील ज्यांच्यामुळे ते छत्रपती झाले. मागील 1000 वर्षात रयतेचा राजा ही उपाधी मिरवणारे पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी शेतकरी, 12 बलुतेदार, सामान्य जनता, महिला, मुले, वृद्ध, साधू संत सर्वांना संरक्षण दिले. वतनदारी बंद केली. सैन्याला रोख वेतन सुरू केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली साम्राज्य उभे केले. महाराज आज देहाने आपल्यात नसले तरी प्रत्येकाच्या नसानसात ते भिनलेले आहेत. त्यांचे विचार, त्यांचे गुण आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शेवटी म्हणावेसे वाटते, भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अशी करारी नजर सदा, गगनी भेदुनी पाही आरपार, शिवरायांमुळे झाले स्वप्न स्वराज्याचे साकार. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी. धन्यवाद.